ध्यानी ध्यास मनी आस सदैव आहे तुझ्या नावाचा भास. तू दूर असो की आसपास चिंता जपतो तुझी या नामाचा प्रवास. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आज तुझ्यासाठी आम्ही खास संदेश घेऊन आलेले आहोत. माझ्या प्रिय मुला, आज जर तू दुर्लक्ष न करता हा संदेश ऐकशील तर तुझ्या आयुष्यात येत्या काही काळात मोठा चमत्कार घडेल. बऱ्याच वेळेला तुला वाटत असेल की स्वामी माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी असताना देखील माझी साथ का देत नाही आहे. पण तसं काहीही नाही. स्वामी तुला त्या अडचणींचा सामना करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत आणि येत्या काही काळात त्या अडचणी तुझ्या आयुष्यातून कायमच्या निघून जाणार आहेत. स्वामीवरती विश्वास ठेव, त्यांनी कधीही तुझी साथ सोडलेली नाही. नामाची महिमा अपरंपार असते. जपता स्वामी नाम वारंवार आयुष्यात स्वामी कृपा होते. स्वामींची अपार असते मनात आपल्या कृपा. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. सदा चांगली बुद्धी व्हावी त्यासाठी तुम्ही काय करता? श्री स्वामी समर्थ महाराजांचे जो कोणी नामस्मरण करतो, जो कोणी व्यक्ती त्याच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ नाम जपतो, त्याच्या आयुष्यातील असंख्य समस्यावर स्वामी स्वतः उपाय काढतात. स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधी हरत नाही. लक्षात ठेवा, भगवान के घर देर है अंधेर नहीं. देव नक्की आपली साथ देतो. स्वामी बोलत आहेत बाळा, तुझ्यावरचे संकटही टळेल आणि सुख हे लवकर वापस येईल. माझ्यावरती विश्वास ठेव आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब कर. तुम्ही स्वामींना मानताय तर हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका आणि कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. स्वामी बोलतात बाळा, मी तुला त्रास देणाऱ्यामध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यामध्ये पाठवला आहे. आणि ती त्रास नेहमी त्रास देणाऱ्याचा नाही तर त्रास सहन करणाऱ्याच्या पाठीशी उभा असतो. मी सदैव तुझ्या सोबत आहे. होय, तुला काळजी करण्याची गरज नाही, कारण मी सदैव तुझी साथ देत आहे. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल. स्वामी सांगतात तुमच्या सुखात मी आहे, कारण तुमचे नाव माझ्या मुखात आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वामीवरती नामस्मरण करता आणि विश्वास ठेवता तेव्हा स्वामी आपल्या दुःखात, आपल्या सुखात आणि आपल्या अडचणीत देखील सोबत असतात. मोठे व्हायला ओळख नाही, माणसाचे मन जिंकावे लागतात. जगात कुठल्याच राजपूत किंवा कुठलाच असा देव नाही ज्याने फक्त आपलं सर्व काही मोठं होण्यासाठी फक्त दादागिरी केलेली आहे. सर्व काही एकमेकांचे मन जिंकण्यावर असते. जर तुम्हाला आयुष्यात नाव कमवायचे आहे तर लोकांच्या हृदयावर राज्य करावं लागेल. लोकांना तुम्ही प्रेमाने बोला, त्यांच्याशी तुमचे नाते जपा आणि आयुष्यात प्रत्येकाशी आपला स्वभाव चांगला ठेवा. नक्की तुम्ही सुद्धा लोकांच्या मनावर राज्य करू शकाल. स्वामी बोलतात आयुष्यामध्ये वाटेवर खूप अडचणी येतील. लक्षात ठेवा, आयुष्यातील वाट ही अडचणांची आहे. या वाटेवरती संकटे नेहमी अपार येत असतात. त्या संकटांचा सामना करा. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की तो इतकं देणार की मागायला काही उरणार नाही. स्वामी बोलतात हळवं मन घेऊन फिरत जाऊ नको. त्याला ओरबडणारे हजारो भेटतील. थोडासा व्यावहारिक होय. नक्की तुला आयुष्यात भावनांचा खून होणार नाही. तुला प्रत्येक वेळेला वाटत असेल की कोणीही येतं आणि तुझं मन तोडून जातं, तर त्याचं एकच महत्त्वाचं कारण आहे, तू तुझ्या मनाला खूप जास्त शांत ठेवत नाही. लक्षात ठेवा, मनाला जेवढं कठोर बनवाल तेवढं ते तुटण्यापासून वाचेल. स्वामी बोलतात जर आयुष्यामध्ये तुम्हाला कुणी त्रास देत असेल तर लक्षात ठेव, तू काहीतरी चुकीचं नाही तर चांगलं करतोय.
चुकीच्या करणाऱ्याला त्रास नाही तर साथ मिळत असते आणि चांगलं करणाऱ्याला साथ नाही तर त्रास मिळत असते. स्वामी बोलतात, अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचा पाय धरण्याची गरज भासत नाही. होय, तू माझ्यावरती विश्वास ठेव. तुमच्या मनात जे चाललंय ते प्रत्यक्षात येणार. हीच इच्छा नक्की लवकरात लवकर स्वामी पूर्ण करणार. स्वामीवरती विश्वास ठेव. स्वामींनी सदैव तुझी साथ दिली आहे. त्यांनी कधीही तुझी साथ सोडली नाही. तू फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेव. सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधी भेटत नाही. सर्व काही विकणारे आणि विकत घेणारे मिळतील, पण सुख आणि दुःख या दोन गोष्टीचे विक्रेते आणि खरेदी करणारे लोक कधीही मिळणार नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण कराल तर आयुष्याच्या प्रत्येक संकटात, प्रत्येक वळणावर स्वामी सदैव तुमच्या सोबत असतील. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकी परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात येणार तर प्रत्येक आत्मविश्वास हा पूर्ण होईल. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट, अडचणी हा जीवनाचा भाग आहे. पण स्वामी म्हणतात, माझे नामस्मरण तुझ्या संकटात ओझं इतकं हलकं करतील की तुला फुलाप्रमाणे वाटेल. आयुष्यात जोडीदार देखण्यापेक्षा जबाबदार असावा. लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ असे म्हणा. मग बघा स्वामी तुमचे कामं कसे पूर्णत्वाला नेतील. स्वामी कधीही तुमचे कामं हे अडकू देणार नाहीत. तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक संकटात स्वामी तुझ्याशी साथ देतील. काटा जरी काट्यासारखा वागला तरी फूल आपलं फुलणं सोडत नसतं. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला चांगलं काही आयुष्यात करायचं आहे तर स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामींनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ दिली आहे. स्वामी तर सदैव आपल्या पाठीशी आहे. फक्त आपला स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास हवा. होय, जर स्वामींना तुम्ही मानत असाल तर आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांचे जो व्यक्ती नाम स्मरण करतो त्याच्या आयुष्यात असंख्य संकटे येतात, पण तो त्या संकटांचा सामना खूप आरामात करून पुढे जातो. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा, आयुष्यातील प्रत्येक संकट स्वामी स्वतः दूर करतील. स्वामींनी तुमची साथ कधीही सोडलेली नाही. स्वामी तुमची साथ कधीही सोडत नाहीत. आपला स्वामीवरती विश्वास हवा. आयुष्याच्या असंख्य संकटात स्वामी सर आपली साथ देत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी नक्की तुमची साथ देतील. श्री स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या सोबत आहेत. या गोष्टीवर सदैव विश्वास ठेवा. सतत स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत चला. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपली साथ सदैव दिली हे मात्र कधी विसरू नका. स्वामींनी आपली साथ कालही दिली. स्वामी आजही आपली साथ देत आहेत. आपला स्वामीवरती विश्वास ठेवा. सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती जर तुमचा विश्वास असेल तर आयुष्याच्या प्रत्येक संकटामध्ये स्वामी नक्की तुमची साथ देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुमच्या सोबत उभे असतील. होय, जर तुमचाही श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर स्वामी नक्की तुमची साथ देतील. फक्त त्यांचे नामस्मरण करायला विसरू नका. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची साथ दिली आहे. स्वामी आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुमची साथ देत आहेत. स्वामींनी तुमची साथ कधीही सोडलेली नाही. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा.
बऱ्याच वेळेला वाटत असेल की आयुष्यात संकटे असंख्य आहेत, पण त्या संकटांचा सामना करा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते. श्री स्वामी समर्थ महाराजांचे जो व्यक्ती नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यातील अनंत संकटे स्वामी स्वतः दूर करतात. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. आयुष्यातील प्रत्येक संकट स्वामी स्वतः दूर करतील. जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यामध्ये काहीच गोष्टी मनाप्रमाणे होत आहेत आणि काही गोष्टी या मनाविरुद्ध होत आहेत, तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. प्रत्येक संकट तुमचं टळून जाईल. स्वामी सदैव तुमची साथ देतील. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामींनी कालही तुमची साथ दिली, स्वामी आजही तुमची साथ देत आहेत आणि स्वामी तर सदैव तुमच्या सोबत आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक संकटावर स्वामींनी तुमची साथ दिली आहे. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. श्री स्वामी समर्थ महाराजांचे जो व्यक्ती नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यातील अनंत संकटे स्वामी स्वतः दूर करतात. होय, जर श्री स्वामी समर्थ या नामावरती तुमचा विश्वास असेल तर स्वामी नक्की साथ देतील. प्रत्येक संकटात, प्रत्येक आयुष्याच्या वळणावर जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमची कोणीही साथ देत नाही, तेव्हा स्वामी स्वतः तुमच्या सोबत असतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. नक्की गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. जर स्वामीवरती तुमचा विश्वास असेल तर आयुष्याच्या असंख्य संकटात स्वामी तुमची साथ देत असते. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. स्वामींनी तुमची साथ कधीही सोडलेली नाही. फक्त त्यांचे नामस्मरण करा. जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यामध्ये संकटे खूप जास्त वाढली आहे, तर स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा. कारण ते सदैव तुमच्या सोबत असतात. त्यांनी तुमची साथ कधीही दिली नाही आणि ते साथ कधीही देणार नाही असं ज्या व्यक्तींना वाटतं त्या व्यक्तींसाठी खूप मोठा एक उपदेश आहे. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती माझे नामस्मरण करतो मी प्रत्येक वेळेला त्याची साथ देत असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती फक्त विश्वास ठेवा. स्वामी कधीही तुमची साथ सोडणार नाहीत. स्वामींनी काल, स्वामींनी आज आणि स्वामी सदैव आपली साथ देत असतात. आपला फक्त स्वामीवरती विश्वास हवा, मग स्वामी आपली साथ कधीच सोडणार नाही. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्याने स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देत असतात. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुझी साथ देतोय आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ मी नक्की देणार आहे. फक्त तू श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्याने जेव्हा तुला माझी साथ हवी असेल तेव्हा नक्की मी तुला साथ देईल. होय, विश्वास ठेव. प्रत्येक वेळेला, प्रत्येक संकटात तुझी साथ मी देणार आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्हाला वाटेल की स्वामी माझ्यासोबत नाही, तेव्हा सुद्धा स्वामी तुमची साथ देतात. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास हवा. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी माझी पूर्णपणे साथ द्यावी, तर रोज श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. आयुष्यामध्ये जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतो तो व्यक्ती कधीही दुःखी राहत नाही. श्री स्वामी समर्थ या नामामध्ये एक वेगळ्या प्रकारची शक्ती आहे. या नामात एका वेगळ्या प्रकारची ताकद आहे. जो व्यक्ती या नामावरती विश्वास ठेवतो, जो व्यक्ती या नामाचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यातील अनंत संकटे स्वामी माऊली स्वतः दूर करतात. स्वामीवरती तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण संकट समयी, संकट काळात स्वामी स्वतः तुमची साथ देतील. स्वामीवरती विश्वास ठेवा. त्यांनी तुमची साथ कधीही सोडली नाही. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला घाबरण्याचं कारण नाही. लक्षात ठेवा, आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे, या जगात कसं जगायचं आहे आणि लोक कसे आपल्यासोबत वागतात. सर्व काही गोष्टी हे आपल्याला जग सांगत असते. स्वामी बोलतात, माझ्यावरती विश्वास ठेवून जो व्यक्ती प्रयत्न करेल त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक संकटावर, प्रत्येक वाटेवर मी नक्की त्याची साथ देईल. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करेल त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी त्याची साथ नक्की देत असणार.
लक्षात ठेवा, काळजी करू नका. स्वामींनी सदैव तुमची साथ दिलेली आहे. स्वामी तर प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामींनी आपली साथ नक्की दिली आहे आणि स्वामी आपली साथ सदैव देतात. आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आयुष्याच्या प्रत्येक संकटामध्ये स्वामी नक्की तुमची साथ देतील. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल तर संकट समयी तुम्हाला स्वामी साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती एकदा विश्वास ठेवून तर बघा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नक्की देतील. होय, जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल, आयुष्यात तुमचा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल आणि तुम्ही त्यांना मानत असाल तर स्वामी नक्की तुमची साथ देतील. दगडाचं ठीक आहे, हो, थोडा शेंदूर फासला म्हणजे एखादा देव तरी तयार करता येईल, पण माणसाला असा कोणता रंग लावावा म्हणजे माणसाचा माणूस बनवता येईल. दगड हे नेहमी देवाप्रमाणे वागू शकते. दगडाला आपण चांगलं करू शकतो, पण माणसाचं काय? माणसाला कसं सुधरवणार? माणूस जसा आहे तसाच राहणार. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये तुम्हाला संकटे बऱ्याच वेळेला येतील, पण त्या संकटांचा सामना करणार नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. जर तुम्ही संकटांचा सामना करायला शिकाल तरच पुढे जाल. स्वामी म्हणतात, आयुष्यात बऱ्याच वेळेला संकटे येतील, पण तुम्ही त्या संकटांचा सामना करा. त्या संकटांना कधीही घाबरू नका. स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी बोलतात, प्रत्येक संकटात तुमची साथ देणारा आहे मी. तुम्हाला कधी हरू देणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ देणार आहे. तुमची साथ मी कधीही सोडलेली नाही आणि कधीही सोडणार नाही. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. होय, जेव्हा सर्वजण तुमची साथ सोडतील तेव्हा मी तुमची साथ देणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. जो व्यक्ती स्वामी समर्थ या नामाचा जप करतो आणि आयुष्यात सदैव प्रयत्नशील असतो, तो व्यक्ती सदैव पुढे जात असतो. जर तुमचाही स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल आणि प्रत्येक वळणावर प्रत्येक संकटात तुम्ही स्वामींचे नामस्मरण कराल तर स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाहीत. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामींनी तुमची साथ कधीही सोडली नाही. स्वामी तुमची साथ कधीही सोडत नाहीत. प्रत्येक संकटात प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देत असतात. आपला स्वामीवरती विश्वास ठेवा. मग बघा, आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुमच्या सोबत उभे असतील. होय, जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुमच्या सोबत असतात. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा असतो. स्वामींचे नामस्मरण केल्या मात्राने स्वामी आपली साथ सदैव देत असतात. आपला जर स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. संकट समयी नेहमी स्वामी आपली साथ देत असतात. आपला त्यांच्यावरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी आपली साथ दिली आहे. स्वामी कधीही आपली साथ सोडत नाहीत. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. जेव्हा आपल्याला वाटेल की आयुष्यात अडचणी खूप आहेत, तेव्हा स्वामी नामाचा जप करून बघा. प्रत्येक अडचण हळूहळू दूर व्हायला सुरुवात होईल. जो व्यक्ती स्वामी नामात रमतो, स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो, त्याच्या आयुष्यात प्रत्येक संकट हे नेहमी दूर होत जातं. स्वामी नामाचा जप केल्याने आयुष्यातील प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवावा लागतो. जर तुमचाही स्वामीवरती विश्वास असेल आणि तुम्हीही स्वामींना मानत असाल तर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतील. जेव्हा तुम्हाला वाटेल की कुणीही माझ्या सोबत नाही, तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून बघा. स्वामी स्वतः तुमच्या सोबत येतील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी तुमची साथ कधी सोडली नाही आणि स्वामी तुमची साथ सोडणारही नाही. दगडाचं ठीक आहे,
पण माणसाला जर काही देव बनवायचं किंवा कदाचित माणूस बनवायचा असेल तर त्याला रंग नाही तर ज्ञान द्यावं लागेल. जर व्यक्तीमध्ये संस्कार, योग्य गुण असतील तर तो नेहमी चांगला बनेल. 4 गुण असतात महत्त्वाचे, 36 गुणाचं काय? लक्षात ठेवा, जर आयुष्यामध्ये असा व्यक्ती मिळालाय, त्याचं बोलणं हे चांगलं आहे, त्याचं मन हे निर्मळ आहे, तो खूप सुंदर वागतोय आणि तो सदैव इमानदार आहे, तर असा व्यक्ती आयुष्यातील सर्वात चांगला व्यक्ती आहे. 36 गुण, 16 गुण हे फक्त म्हणण्यामात्र आहे. जर त्या व्यक्तीत या 4 गुण असतील तरीही तो व्यक्ती एक नंबर असतो. कर्म चांगली असली की सर्व काही मंगल होतो. फक्त स्वामी म्हणतात, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे काही आपण करतोय त्यांच्यामध्ये आपला विश्वास असणे, त्यांचे नामस्मरण करणे आणि योग्य दिशेने चालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी आपली साथ संकटसमयी कधी सोडणार नाही. स्वामी इतर देवाप्रमाणे नाही, जो संकटामध्ये तुमची साथ सोडून देईल किंवा जो जर तुम्ही त्याची भक्ती कराल तरच साथ देईल. तुम्ही एकदा स्वामींचे नामस्मरण केले आणि स्वामींनी जर तुमचा हात पकडला तर आयुष्य संपेपर्यंत, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वामी कधीही तुम्हाला एकटे सोडणार नाहीत. स्वामी बोलतात, मी काल तुमच्या सोबत होतो, मी आज तुमच्या सोबत आहे आणि मी सदैव तुमच्या सोबत असणार आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेव. स्वामी बोलतात, पुढील येणारे दिवस तुझेच होणार, सर्व तुझ्या मनाप्रमाणे होणार. स्वामी म्हणतात, आत्ताच कायमचा तुझा प्रत्येक त्रास, प्रत्येक संकट हे नष्ट होणार. तू स्वामीवरती विश्वास ठेव. ज्या क्षणी तू हे संदेश ऐकशील त्या क्षणी तू चिंतामुक्त होशील. प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ देतील. होय, फक्त स्वामीवरती विश्वास ठेव. सर्व काही गोष्टी आज तुझ्या मनाप्रमाणे स्वामी करतील. विश्वास ठेव. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नाही झाली तर आपण वाईट काही नाही करत. स्वामी बोलतात, जर तुझ्या मनाप्रमाणे गोष्टी होत नसतील तर स्वामी नामावरती विश्वास ठेव. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ देत आहेत. स्वामींनी तुझी साथ कधी सोडली नाही आणि स्वामी तुझी साथ कधी सोडणार देखील नाहीत. फक्त तू स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघ. स्वामी तुझ्या अशा संकटात देखील साथ देणार, त्या संकटात कोणीही तुझ्या सोबत नसेल. लक्षात ठेव, जर स्वामी नामावरती तुझा विश्वास असेल तर आयुष्याच्या प्रत्येक संकटात जेव्हा सर्व लोक तुझी साथ सोडतात तेव्हा देखील स्वामी तुझी साथ देत असतील. श्री स्वामी समर्थ नावाचा जर तू जप केला तर आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुझी स्वामी मदत करतील. होय, स्वामींनी तुझी साथ कधीही दिली नाही असं जर तुला वाटत असणार तर तू आयुष्यात खूप मोठी चूक करतोय. स्वामी प्रत्येकाची साथ देतात. जो स्वामी भक्त आहे, स्वामींचे नाम स्मरण करतोय, त्याच्या प्रत्येक संकटात स्वामी त्याची साथ देत आहेत. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवायला हवा. स्वामी नामावर जर तुझा विश्वास असेल तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ देत असतील. काळजी करू नको, स्वामींनी कधीही तुझी साथ सोडली नाही. स्वामी सदैव तुझी साथ देत आहेत. जर तुझा स्वामीवरती विश्वास आहे, प्रत्येक संकटात स्वामींनी तुझी साथ दिली आहे. स्वामी बोलतात, प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला मी तुझी साथ दिलेली आहे. फक्त विश्वास ठेव. प्रत्येक संकटात, तुझ्या आयुष्याच्या त्या संकटात जेव्हा तुला खरी माझी गरज असेल तेव्हा तुझी साथ देणार आहे मी. श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण कर. स्वामी समर्थ महाराजांचे जो व्यक्ती नामस्मरण करतो ते प्रत्येक संकटात स्वामी त्याची साथ देतात. आयुष्यामध्ये जेव्हा तुला वाटत असेल की स्वामी समर्थ महाराज माझी साथ देणार नाही तेव्हा काळजी करू नको. प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ देत असतात. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे, तुला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत आहे. होय, तू फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघ. आयुष्यात प्रत्येक संकटात मी तुझी साथ देणार आहे. जेव्हा तुला माझी खास गरज वाटत असेल
तेव्हा प्रत्येक संकटात तुझी साथ देणारा मी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. तू फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून बघ. प्रत्येक संकटात स्वामींनी तुझी साथ दिली आहे. प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ देत आहेत. स्वामी म्हणतात, प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत असणार आहे. आयुष्याच्या प्रत्येक काळात मी तुझी साथ देणार आहे आणि प्रत्येक वेळेला मी तुझी साथ देत असते. फक्त विश्वास ठेव. आयुष्यात जेव्हा तुला खरी माझी गरज भासेल तेव्हा तू प्रत्येक संकटात स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण घेऊन तर बघ. आयुष्यात तुला कधीही दुःख होणार नाही. जर तू स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करशील तर तुला प्रत्येक संकटात स्वामी साथ देतील. स्वामी महाराजांवरती विश्वास ठेव. प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ नक्की देत असतात. होय, जर तुला स्वामींची साथ हवी असेल तर त्यांचे नामस्मरण करणे तुझ्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. स्वामी महाराजांचे जो नामस्मरण करतो तिच्यासाठी स्वामी त्याची साथ सदैव देतात. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवून तर बघ. सर्व काही तुझं तुझ्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. स्वामी म्हणतात, कडू आहे पण सत्य आहे. लक्षात ठेवा, जेव्हा आंधळ्या व्यक्तीला दिसायला चालू झालं की ते सगळ्यात पहिले त्या काठीला फेकून देते जिनं पूर्ण आयुष्य त्याला आधार दिलेला असतो. एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टी समजल्या ज्या तुम्ही त्याला शिकवण्याचा प्रयत्न केलाय किंवा ज्यामुळे तुमच्यापासनं त्याचं अडत होतं, तर तो व्यक्ती नक्की आता तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्ष करेल. तो आता त्याच्या आयुष्यातून तुम्हाला काढून टाकेल. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, हेच तर आयुष्य आहे. इथे आज जे आपलं आहे उद्या ते नसणार आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती आपली मदत करेल किंवा साथ देईल असे व्यक्त करणे तुमच्यासाठी फार दुःखाचे असेल. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्हाला वाटेल की कुणी माझ्या सोबत नाही तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आहे. संकटसमयी स्वामी समर्थ महाराज तुमची साथ देतात. आयुष्याच्या असंख्य संकटात स्वामीच तुमची साथ देत असतात. तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर आयुष्यामध्ये कधीही तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आहे. स्वामी कधीही तुमची साथ सोडणार नाहीत. स्वामींनी काल, आज आणि स्वामी तर सदैव तुमची साथ देत असतात. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. जगताना असं जगा की असं वागा की सर्व काही तुमच्या स्वभावाच्या प्रेमात पडतील. दुनिया नेहमी तुमच्यावर खुश राहील आणि नेहमी तुमच्यासारखं बनायचं बघेल. जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली आहे तेव्हापासून देवाला एकच विनंती आहे की देवा, जसे व्यक्ती आहे तसे त्यांना राहू दे. फक्त त्यांच्यातील चांगला व्यक्ती कधीही संपू देऊ नको. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देत असतात. आपला त्यांच्यावरती जो विश्वास आहे तो कायम असाच असू दे. स्वामी आपली साथ प्रत्येक संकट समय देत आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. प्रत्येक संकटात स्वामींनी आपली साथ दिली आहे. स्वामी आपली साथ कधीही सोडत नसतात. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामींनी आपली साथ कालही दिली. स्वामी आपली साथ तर आजही देत आहेत. स्वामींनी आपली साथ कधीही सोडली नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून तरी बघा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी नक्की तुमची साथ देतील. होय, जर स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतील. प्रत्येक वेळेला जर वाटत असेल की स्वामी माझी साथ देणार नाहीत, प्रत्येक संकटात जर वाटत असेल की स्वामी माझ्या पाठीशी उभे नाहीत, तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून बघा. स्वामींनी काल तुमची साथ दिली होती. स्वामी आजही तुमची साथ देत आहेत आणि स्वामींनी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आहे. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा. होय, जेव्हा सर्व काही तुमच्या मनाविरुद्ध गेलं होतं तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी तुमची साथ दिली होती. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची साथ दिलेली आहे. स्वामीवरती विश्वास ठेवा. जेव्हा तुम्हाला वाटेल की स्वामी माझ्या पाठीशी नाहीत किंवा जेव्हा तुम्हाला वाटेल की स्वामींनी माझी साथ दिलेली नाही, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा.
आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी नक्की साथ देतील या गोष्टीवरती विश्वास ठेवा. स्वामींनी कालही तुमची साथ दिली आणि स्वामी प्रत्येक संकटात तुमची साथ देत आहे. स्वामींनी तुमची सर्व संकटात मदत केलेली आहे. स्वामी तर प्रत्येक संकटात तुमची मदत करत आहेत. स्वामी बोलतात, आज न ऐकता पुढे जाऊ नको. आज तुझ्या घरात मोठी रक्कम येईल. होय, तुझी प्रत्येक दिवस सर्व तुझ्या मनाप्रमाणे होतील. तू फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून तर बघ. आयुष्याच्या मोठ्या संकटात स्वामी तुझी साथ नक्की देणार आहेत. फक्त श्री स्वामी समर्थांना मानून तर बघ. होय, जेव्हा तुला स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे, जेव्हा तू स्वामींना मानतोय, तेव्हा तुला काळजी करण्याची गरज नाही. आज सर्व संकटात स्वामी तुझी साथ देत आहेत. तू फक्त त्यांचे नामस्मरण घेऊन तर बघ. श्री स्वामी समर्थ महाराजांचे जो व्यक्ती नामस्मरण करतो, स्वामी प्रत्येक संकटात त्याची साथ देत असतात. तुझा स्वामीवरती विश्वास असेल तर तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे स्वामी स्वतः दूर करतील. जर स्वामी समर्थ महाराजांना तू मानत असशील तर स्वामी सदैव तुझी साथ देतील. प्रत्येक वेळेला स्वामी तुझ्या सोबत असतील. फक्त त्यांच्यावरती तू विश्वास ठेवून बघ. स्वामींनी तुझी साथ कालही दिली. स्वामी तुझी सर्व साथ आजही देत आहेत आणि स्वामी तुझी साथ कधीही देत असतात. स्वामी म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी तुझी साथ देणार आहे आणि प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत असतो. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे मी स्वतः घडवत असतो. आणि तू जर स्वामी समर्थ या नामाचा जप करत नसशील तर पूर्णपणे चुकीचं करतोय. लक्षात ठेवा, आपल्या हक्कासाठी निर्लज्ज व्हायला लागले तरी काही हरकत नाही. कारण लाजून लोकांचा गैरफायदा घेणारे लोक निर्लज्जपणाचा कळत असतात. प्रत्येकाला आपली जखम दाखवू नका. कारण प्रत्येक घरात औषध नसते, पण प्रत्येक घरात मीठ नक्की असते. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये काही व्यक्ती असे येतील जे तुमची साथ नक्की देतील, तर काही असे येतील जे मिठाचं काम करतील. तुमच्या जखमेवर औषध तर नाही, पण मीठ नक्की लावतील. होय, प्रत्येक घरात असा कोणी ना कोणी असतो जो एखादा चांगला असतो, पण जास्त वेळेला प्रत्येक घरातील सदस्य हा इतरांना मागे ओढण्याच्या प्रयत्नातच लागलेला असतो. आयुष्यात जर तुम्हाला सतत पुढे जायचं आहे तर घाबरू नका. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ सदैव देतील. समोरच्यावर चिडणं, खूप प्रेम करणं हे सोपं नसतं, पण समोरच्या व्यक्तीचं मन न दुखवता ती गोष्ट चांगली करणं तेवढं अवघड असतं. स्वामी म्हणतात, आता सवय झाली आहे, कारण सर्व काही आता आपल्या विरुद्ध जात आहेत. जर आपला स्वामीवरती विश्वास असेल तर सर्व काही मनाप्रमाणे होईल. ज्याच्या मनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार, श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती आणि त्यांचे नामस्मरण असेल, असा व्यक्ती आयुष्यामध्ये काहीही करू शकतो. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. दिवा जरी सूर्याबरोबर काही करू शकत नसला तरी अंधारात त्याचे महत्त्व सूर्या इतके असते. त्यामुळे स्वतःला कधीही कमी समजू नका. स्वामी बोलतात, काही जण अचून चांगल्या शोधण्याच्या नादात जवळ असणारा चांगला गमावून बसतात. लक्षात ठेवा, जे आहे त्यात सुख शोधा. यापेक्षा चांगलं तुम्हाला अजून काहीही मिळणार नाही. स्वामीवरती विश्वास ठेवा. त्यांनी तुमची साथ प्रत्येक संकट समयी दिली आहे. दिवा जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसेल तरी अंधारात त्याचे महत्त्व हे जास्त असते. संकट समयी जो आपल्या मदतीला येईल ते प्रत्येक वेळेला आपली साथ देईल. सगळ्यात आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होत नसतात. काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध देखील होतात. सर्व मंगल मांगल्य होईल. फक्त शिवावरती विश्वास ठेवा. स्वामी आपले शिव आहेत. स्वामी सदा सायते, म्हणजे स्वामी आपली सदैव मदत करत असतात. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. आपल्या कर्मानुसार मिळत असेल तर त्याची गरिबी श्रीमंताशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडेल आणि हसणारा झोपडीतही हसेल.
स्वामी बोलतात, आपल्या कष्टाची जाणीव ठेवा. ज्याला घरात पैशा, समस्या या चर्चा करून मार्ग काढला जातो, त्या घरात योग्य करण्यासाठी रागावलेल्या गोष्टींचा मान ठेवला जातो. सगळी परिस्थिती नीट आणि समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करू नये. दुसऱ्याचं मत आपल्याला हे पूर्णपणे आश्चर्यचकित करतं. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी आनंदाने स्वीकारतो, तोच खरा व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो. जर स्वामीवरती तुमचा विश्वास असेल तर आयुष्याच्या प्रत्येक त्या संकटात जेव्हा आपली साथ कुणीही देत नाही, तेव्हा स्वामी आपली साथ नक्की देतील. माणूस तेव्हा एकटा पडतो जेव्हा खोट्या व्यक्तींच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करतो. बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटत असेल की स्वामी आमची साथ का देत नाहीत, तर आपला स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर स्वामी नक्की आपली साथ देतात. कष्ट करण्याच्या वयात जर तुम्ही आराम करत असाल तर वयाचे कष्ट करावे लागतील. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील असं नाही. काही गोष्टी मनाविरुद्ध होतील, तर काही गोष्टी तुम्हाला रागावतील. जबाबदाऱ्या भाग पाडतील गाव सोडायला, नाहीतर कुणाला आवडतं घर सोडून जायला. झाडाला पाणी कमी पडलं की पान गळून पडतात, तसंच माणसाकडे पैसा कमी पडला की नाती गळून पडतात. कितीही चांगलं असलं तरी प्रत्येक जण स्वतः स्वार्थी होतो. आयुष्याच्या प्रत्येक संकटात ना कोणी सोबत आहे आणि ना कोणी सोबती. देवाने एक मस्त आयुष्य दिलं आहे, म्हणून मनसोक्त जगा. आपली परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल, त्यामुळं लोक काय म्हणतील याचा विचार आपण करायचा असतो. एखाद्याच्या वाईट काळावर हसण्याची चूक करू नका. ती वेळ, चेहरे लक्षात ठेवा. आपलं चरित्र कितीही स्वच्छ असेल तरी लोक काय विचार करतील ते त्याच्यावर अवलंबून असतं. विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला की तर तो जीवन संपवतो, आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला तर तो मोती मोती होतो आणि नाते नष्ट करतो. स्वामी बोलतात, जर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करायचं आहे तर आपल्याला दुःख देणारे हे जगात खूप आहेत, पण त्यांच्यापासून नेहमी अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला वाटत असेल की कोणी तुमची साथ देत नाही, तर हे मतलबी युग चालू आहे. इथे खरा माणूस झुकतो आणि खोटा माणूस मिरवतो, हे लक्षात ठेवा. असू द्या आयुष्यात प्रत्येक संकट, किती साथ देणारे असतील किंवा किती धोकेबाजी करणारे असतील, आपल्यावरून कोणीही कोणाचं काही अडत नाही असा विचार मनात आणू नका. इथं पत्त्याची बादशाह हरवली तर जोकराला बादशाह करतात. आयुष्यामध्ये कोणीही कुणाचं काहीही अडू देत नसतं. प्रत्येक वेळेला कुठून ना कुठून मार्ग प्रत्येक व्यक्ती काढत असतो. आयुष्यात आलेली अवघड वळणे आपल्यालाच पार करावी लागतात. भावा, कोण नाही आहेत मदतीला, सगळे दिखाव्यापुरते असतात. जर तू एखाद्याला दाखवशील की तुझा त्याच्यासोबत राहिल्याने किती फायदा आहे, तर एक नाही तर अनेक व्यक्ती सोबतीला येतील. पण जर तेच तू नाही करू शकला तर काहीही होणे अशक्य आहे. माणुसकीच्या खेळात त्या माणसाच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचे मते जपतो. दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज लागतं. तक्रार नाही, धन्यवाद शिकलो. तुझ्या सांगितल्याप्रमाणे स्वामी मी नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोण टीका केली की तिरस्कार केला तर मग नाराज व्हायचं. आता तुझ्या इच्छेप्रमाणे स्वामी महाराज मी कधीही नाराज होत नाही. स्वामी बोलतात, दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यापुढे आम्ही कोण? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो, तसं दुःखामागेही सुंदर असं सुख दिसायला असतं. थोडा उशीर लागतो एवढं, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमी गोड असतं. लक्षात ठेवा, देवावरती श्रद्धा आणि विश्वास असेल तर देव प्रत्येक वेळेला साथ देतो. कधी कुणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये. हसवता नाही आलं तर अश्रूंना कारण होऊ देऊ नये.
माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो. माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते. माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. दुःखात स्वामी साथ देतील. दुःखानंतर सुखाची वाट स्वामी सुरू करतील. हातात गेलं तरी चालतं, पण हातातलं गेल्यावर नशिबातलं जाईल असं हे बरोबर नाही. स्वामी बोलतात, जर तुम्हाला वाटत असेल की कोणी तुमची साथ देत नाही तर स्वामीवरती विश्वास ठेवून तरी बघा. स्वामी प्रत्येक काळाला, प्रत्येक संकटसमयी तुमची साथ नक्की देतील. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पुढे काय वाटून ठेवलंय तुम्हाला माहिती नाही, पण डोक्यावरती स्वामींचा हात आहे. त्यामुळे सर्व काही स्वामी तुमच्या मनासारखं करतील, ज्यामध्ये तुम्हाला आनंद होईल. गुरु असा पाठीशी, त्यांचे नाव आहे स्वामी समर्थ. का चिंता करावी मग मी? स्वामी तर देतील प्रत्येक संकट समयी माझी साथ. श्री स्वामी समर्थ सदैव असतील माझ्यासोबत. महाराजांची शिकवण आहे, आपल्याबद्दल कोणीही वाईट विचार करू द्या, आपण कोणाचे वाईट करायचे नाही. झोपण्यापूर्वी स्वामींचे दर्शन व नामस्मरण करून झोपा. आयुष्यात जेव्हा वाटेल की स्वामी सोबत नाही, तेव्हा नको डगमगू. स्वामी नक्की देतील साथ. अशक्यही शक्य करतील स्वामी. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे व्हावी, त्यासाठी प्रत्येक आपण न थकता प्रयत्न करतो ते योग्य. पण जेव्हा आपण स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो, ते आपल्याला आयुष्यामध्ये अजून पुढे नेतात. पूर्ण होतील सर्व मनोरथ. बोला श्री स्वामी समर्थ. मी देह सोडला पण गेलो नाही, जिवंत आहे. लक्षात ठेव, मी सदैव तुझ्या सोबत आहे. ध्येयाचा त्याग जरी केला असणार तरी माझा आत्मा सदैव या संसारात माझ्या भक्तांच्या मागे पुढे फिरत असतो. मी कुठेही गेलेलो नाही. मी तर सदैव प्रत्येकाची मदत करण्यात व्यस्त असतो. तू हाक मारून बघ, तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत उभा असेल. संकट तुमच्यातील शक्ती व जिद्द पाहण्यासाठी येत असतो. संकटांची जो सामना करण्याची इच्छा ठेवतो तो सर्व काही शक्य करेल. प्रेमाला आणि द्वेषाला प्रेमाने जिंका. आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्याला जे काही मिळतं त्यात समाधान वाटणे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अन्य भावाने भक्ती करतो त्याचा योग्य क्षमतेला मी स्वतः घडवितो. आळशी माणसाचे तोंड पाहू नये. शेत पिकून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. स्वामी म्हणतात, अडचणीच्या तुरुंगातून सुटण्यासाठी स्वामी नामस्मरणाची चावी वापरा. श्री स्वामी समर्थ ही ती चावी आहे. जीवनात श्री स्वामी समर्थांचा गुरु म्हणून स्वीकार करा. एवढी गोष्ट इतकी शक्तिदायी आहे की आपल्याला असाध्य दुःखांचा, अडचणींचा आणि संकटांचा मुळातून नायनाट करताना स्वामी सदैव आपली साथ देतील. आयुष्याच्या वाटेवर काटे आहेत. पाय देता देता सावरलो, कारण पाठीमागे श्री स्वामी समर्थ उभे आहे. ज्यावेळी तू जाशील अशा काळोखात, ज्या ठिकाणी तुझी सावली देखील सोडेल तुझी साथ, लक्षात ठेव, त्यावेळेला घाबरू नको. मी स्वतः देईल तुझी साथ. स्वामी महाराज बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. सर्वात मोठे डॉक्टर स्वामी समर्थ, सर्वात मोठे आपली मदत करणारे स्वामी समर्थ. वेळ ही सर्वांची मौल्यवान मालमत्ता आहे. त्यात गुंतवणूक करा, ज्यामध्ये आपल्याला सर्वोत्कृष्ट मिळतं. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांना कधी विसरू नका. मृत्यूनंतर जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतरचे जे चितेच्या ज्वालासोबत पेटवून देईल ते तुमचे कर्म असतील. स्वामी रहम करताना म्हणतात, मी सर्व काही चांगलं करेल. अपने बंदों को मैं हमेशा खुश रखता हूँ. जो श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करतो, आज न चुकता जो मनोभावाने स्वामी समर्थांचे नाम स्मरण करेल
त्याला माझ्या अस्तित्वाची प्रचिती नक्की येईल. आपल्याशिवाय कोणी दूर राहणार नाही. जर स्वामीवरती विश्वास असेल तर आपली इच्छा लवकर पूर्ण होणार हा विश्वास ठेवा. अंत संयम जब आए सांसों में तेरा नाम हो जाए, छवि हो आंखों में तेरी, मन तेरे चरणों में लीन हो जाए. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करा. जन्माला आला आहे, थोडं जगून बघ. जीवनात खूप दुःख आहे, थोडं सोसून बघ. चिमूटभर दुःखाने कोसळू नको. दुःखाच्या डोंगराला पचवू नको. दुःखाचा डोंगर पचवून बघ. यशाची चव चाखून बघ. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी सोबत आहे या गोष्टीची जाणीव करून बघ. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य, आणि संकटाच्या वेळी कमवता येते आपल्या कर्माचे साठवलेले पुण्य. इथे येणाऱ्या प्रत्येक निराधार जीवनाला आश्रय मिळतो फक्त स्वामीजवळ जाताना. मीपणा दूर ठेवून विश्वास पदरी ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात कल्पवृक्ष आहे. आपण नेहमी चिंता वाहतो म्हणून आपल्या चिंताला देतात ते सर्व काही सोबत असतात. जगातील सर्वात खडतर आव्हान म्हणजे मनातली प्रत्येक गोष्ट स्वामींना सांगणे. प्रसाद म्हणजे काय? स्वामी समर्थ महाराजांचे जो नामस्मरण करतो तो सदैव पुढे जात असतो. स्वामी नामाशिवाय या जगात अन्य कोणतीच गोष्ट गोड नाही. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. श्वासावर नाम घेतल्यापेक्षा श्वासासारखं नाम चाललं पाहिजे. श्वास थांबला तरी माणूस कसाविसा होतो, तसं नाम थांबलं तरी कसाविसा झालाच पाहिजे. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर आयुष्यातील प्रत्येक संकट हे दूर होईल. पण जर आपला त्यांच्यावरती विश्वास नसेल तर संकट हे वापस यायलाच पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्याने संकट दूर जायलाच पाहिजे. जर तुमचाही स्वामीवरती विश्वास असेल तर हा संदेश तुमच्या 5 मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असं टाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ महाराजांचे रोज नामस्मरण केल्याने आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ नक्की देतात. होय, जर आपला स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी आपली साथ कधीही सोडत नाहीत. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.